झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार। नागपूर म्हणला का संत्रा आठवतं आणि त्यातला सावजी जेवण। नागपूरच्या इतिहासाले 300 वर्ष झाले असन, लागण तर मला वाटते त्याहीपेक्षा जास्त वर्ष झाले असन। राजा बख्तबुलन नावाच्या गोंड राजानं 17व्या शतकात नागपूर बसवला होता म्हणे। मग इथं भोसले राजे पण होते, त्याच्या राज्यही अनेक वर्ष चालला। भोसले घराण्याच्या त्या राजानं म्हणे नंतर आलेल्या इंग्रजांसोबत लढाई बी लढली होती। नागपूरचे ज्या प्रकारे संत्र फेमस आहेत तसेच भोसले हो। भाऊ, नागपूर म्हणलं ना तर साऱ्या दुनियेच्या मधात आहे आणि नागपूरच्या मधात साऱ्या दुनियेचे रंग भरले आहेत। ह्या नागपूरच्या राजघराण्याचा फार मोठा दबदबा होता। मराठे भोसले याईनं महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत आपल्या फौजा नेल्या होत्या आणि शत्रूले पाणी बाजलं होतं। आताही त्याच्या वाड्याकडे गेला तर घोडे, बग्ग्या, जांबिया आणि त्याच्या घरी पाहिलं तर भाले, तलवारी, बंदुका असे सगळे हत्यार पाहिले। म्हणजे मग नागपूरचा शान, राजेशाहीची शान किती मोठी होती लक्षात येते। नागपूरचे भोसले राजे म्हणजे नागपूरची शान आहे। यानं अनेक ठिकाणी लढाया जिंकल्या आहेत आणि अजूनही ते आपले राजेशाही कायम ठेवून आहेत। राजेशाही म्हणजे लोकांवर आपला तोरा मिरवाचा नाही होय, तर राजा म्हणजे जनतेले प्रजा समजणारा, इंग्रजाशी 2-2 हात केलेला हा नागपूरचा इतिहास 300 वर्षाचा आहे। येतचा राजवाडा पाहिला म्हणजे सगळ्याले असं अभिमानानं उचंबळून आल्यासारखं वाटते। नागपूरचे भोसले राजे जुना कोणताही सण मोठ्या उत्सवानं साजरा करते राजो। नागपूरच्या स्थापनेमध्ये भोसले घराण्याचा सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्यासोबतच तुम्ही गोंड राजेले भूलू शकत नाही, कारण या भोसले राजे आणि गोंड राजे यायच्या एक झाल्यानंच इथं मोठा इतिहास उभा झाला आहे। आणि तुम्ही त्याच्या राजवाड्यात जाऊन पहा तर मग तुम्हाला दिसन त्याचं वैभव। दोघंही जण एकाच मायेचे लेकरं असल्यासारखे मिळून मिसळून वागत होते आणि आता त्या बख्तबुलनशाह राजाचा तो गौरव पुन्हा पुढे आणण्यासाठी नागपूरच्या लोकांना एक दिलानं एकत्र येऊन त्याचा पुतळा नागपूरच्या महत्त्वाच्या चौकामध्ये बसवला आहे। नागपूरचे लोक परंपरावादी आहे, जुन्या परंपरा एकदम सोडत नाही, तसेच आपल्या जुन्या मोठ्या माणसाचा मान सन्मानही भूलत नाही। रघुजी राजाच्या वाड्यामध्ये किंवा भोसलेच्या वाड्यामध्ये येथचे स्थानिक लोक अगत्यानं जाते, त्याचा मान सन्मान करते। दसऱ्याच्या दिवशी सोनं देवाले बी जाते। इंग्रजांना जरी या भोसल्याचे संस्थानं काढून टाकले असन तरी जनतेच्या मनामध्ये भोसले घराण्याच्या बाबत चांगला मान सन्मान आहे। कॅमेरावाला रत्नशील सातपुत यांच्या संघ अखिलेश हडवे, झी 24 तास नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।